आज आपण पाहिलं, आपलं स्वतःचं क्लिन्झिंग केलं. क्लिन्झिंग केल्यानंतर आपण डॉक्टर मिका उसी यांचे 5 प्रिन्सिपल पाहिले आणि हे 5 प्रिन्सिपल आपण आपल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये प्रत्येक दिवशी थोडा थोडा आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला विचारते, तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं? पटलं की नाही पटलं? व्हॉट एव्हर जे काही असेल तर. माझ्यासमोर आता या शर्मिला मॅडम आहेत. शर्मिला, हा, येस. येस, शर्मिला मॅडम अनम्यूट करायचं आहे. नंतर मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं देणार आहे. अनम्यूट करायचे. येस. येस. हा. सेशन तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं? त्याच्यामध्ये काही कमतरता आहे असं वाटलं किंवा काही पॉइंट चांगले होते? व्हॉट एव्हर तुम्हाला जे वाटलं ते तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे. छान वाटलं सेशन. आणि कुठून आहात तुम्ही? मी ठाण्यावरून. ओके. हा, बोला. अ, आवडलं मला सेशन, छान आहे. म्हणजे मी स्वतः पण हिलिंग ह्याच्यामध्ये आहे, ओके. पण माझा अजून रेखी नाही झालंय. मग ओके. मला रेखी करायचं खूप हे होतं. म्हटलं या बघू तुमचा एक क्लास आपण जॉईन करू. ओके. ऑलरेडी मी या फील्डमध्ये आहे. तुम्ही काय करता? मी कॅन्डल मॅजिक हिलिंग करते. ओके. नंतर न्यूमरोलॉजी वगैरे करते. माझं स्वतःचं युनिट आहे. ओके. हो. म्हणजे चलो. आम्ही कॅन्डल मॅन्युफॅक्चर आहे. ज्या स्पेल कॅन्डल्स वगैरे आम्ही बनवतो स्वतः. ओके. चलो, मी ग्रेट. 10 वर्षापासून या फील्डमध्ये आहे. चलो, ग्रेट. म्हणजे ओके. कोणती तरी एनर्जी फील्ड आहे तुमच्या बरोबर येस, काम करते. येस. चलो, ग्रेट. शुभांगी मॅडम, नाही, शुभांगी मॅडम नाही, आपण कुठे घेऊया? चारू मॅडम. येस, कुठून आहात मॅडम? हॅलो, नमस्कार. मी नमस्कार. पुण्यातून आहे. अरे वा. अच्छा. मला तुमचं सेशन खूप आवडलं. ॲक्चुअली सगळ्या ग्रुप 8 जेव्हा होता, तेव्हा मी 2-3 दिवस तुमचं जॉइन केलं. पण माझे क्लासेस असल्यामुळे मला ते बिलकुल जमलं नाही. पण आत्ता ओके. मी सध्या क्लासेस बंद केले. मला हे रेकी शिकायची इच्छा आहे आणि मला तुमचंच आवडलं. म्हणून हं. 3-4 दिवसात सहज मी शोधलं, ज्योती मॅम काहीतरी होतं ते शोधून आणि कोइन्सिडन्स Facebookवर मग दिसलं. मी लगेच जॉइन केलं आणि आय होप मी तुमचं लेव्हल 3 पर्यंत करेन यावेळेला. थँक्यू सो मच. येस. चित्रा मॅडम. चित्रा मोरे. कुठून आहात मॅडम? परेल. अरे वा, परेल. बोला. छान वाटलं. आणि मी तुमचं ना मागे तुम्ही ग्रुप जेव्हा जॉईन म्हणजे करायला सांगितलं त्यावेळेला तुमचे 2-3 व्हिडिओज आहेत ना ऑनलाईन मध्ये. येस, ते येस. व्हिडिओज मी ऐकले. 1, 2 अँड 4 लेवल होता. फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ लेवल. त्यामुळे ओके. हा सेशन माझ्यासाठी रिपीट झाला. ओके. हा. छान ओके. वाटलं. थँक्यू. थँक्यू सो मच. रेणुका मॅडम, रेणुका दिघे. कुठून आहात? तुमचं थोडंसं इंट्रो द्यायचंय. आवाज हॅलो. हा, येस. हा. हा, मी रेणुका दिघे संगमनेरवरून बोलते. ओके. तर तुमचं सेशन मी खूप दिवसापासून चाललं होतं, मनात इच्छा होती की हे करावं. पण आज योगायोगाने शाळेला पण सुट्टी होती आणि ते छान वाटलं करायला. आणि आपण खूपदा असं तुम्ही जे सांगताय आज की आपण जीवनात ते पण त्या गोष्टी की महत्वाच्या असतात की ह्या गोष्टीने आपल्याला खूप पेन होतो आणि हे सत्य आहे. ते पेन आपल्याला कुठेतरी बाहेर काढलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि समजावणं स्वतःला तेवढंच खूप अवघड आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे विचार करतो किंवा एखाद्या गोष्टीचा थिंक केलेली असते, पण ते स्वतःला ज्यावेळेस सवय लावायची असते, तर येस. ती सवय लागणं फार अवघड असतं. हळूहळू होणार आहे ते. पण होणार आहे. हो, सवय लागल्यामुळे हो, त्रास तुम्हाला न होता तुम्हाला त्याचे बेनिफिटच मिळणार आहेत. हो, एवढं लक्षात ठेवायचं. हो, कारण हो, हो. बेनिफिट हवे तर थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे. हो, त्या त्रासापेक्षा हा त्रास चालेल. येस, डेफिनेटली. बरं. हा टायमिंग सगळ्यांना जमतोय का? 5 ते 6. माझ्याकडे एक 5 ते 6चा टायमिंग आहे किंवा माझ्याकडे एक दुसरा टायमिंग आहे 6 ते 7. असं दोनच ऑप्शन माझ्या समोर आहे. मग मला तुम्ही सांगायचंय. 6 ते 7, सॉरी सॉरी, 6 ते 7 नाही पॉसिबल मला. 5 ते 6, 6 ते 6 वाजता माझा एक सेशन असतो. येस, आज नाहीये तो सेशन. सो 5 ते 7, सॉरी. ओके. हा.
पण आता माझ्यासमोर कोण मॅडम आहेत बघूया. रॅन्डमली मी जे मला समोर दिसतात त्यांना थोडं विचारते, म्हणजे थोडंसं मला क्लिअरिटी येईल. येस, अपेक्षा मोरे. हा, अनम्यूट करायचं. अनम्यूट करता त्यानंतर प्रतिभा गवानकर, बरोबर आहे का नाव? प्रतिभा मॅडम. हा, बरं. ज्यांना अनम्यूट करायला जमते त्याने अनम्यूट करा. प्रतिभा गावकर. अच्छा, प्रतिभा गावकर. आय एम सो सॉरी. कुठून आहात मॅडम? मी पनवेलवरनं आहे. पनवेल शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीचं शांतीवन म्हणून संस्था आहे. अरे वा, किती छान काम करते. हा. तर त्याच्यात मी स्नेहलता निसर्गोपचार केंद्र म्हणून आहे. जिथे नैसर्गिकरित्या पेशंटवर आजारी माणसांवर हे ट्रीटमेंट केली जाते विदाउट मेडिसिन. तर त्या ह्याच्यात मी किचन हेड म्हणून आहे. तिथे सगळं त्यांच्या पेशंटचं डाएट सांभाळते. ओके. आणि सेशन कसे वाटले तुम्हाला? आजचा सेशन कसा वाटला? खूप छान वाटलं सेशन मला. मला हे म्हणजे माझ्या सुनेनी हे सगळं केलेलं आहे. तर ती माझ्या मागे लागली होती की तुम्ही पण हे करा, म्हणजे तुम्ही एकट्या राहता, तुम्हाला टेन्शन असतं, विचार असतात, कधी कधी खूप त्रास होतो, तर तुम्ही हे करा म्हणून असं ती माझ्या मागे लागली होती. म्हणून मी हे खरं केलं ओके. आणि मला खूप चांगलं वाटलं. पण तुम्ही जे सांगितलं की सगळं म्हणजे सगळ्यांना माफ करा वगैरे, ते थोडंसं कठीण वाटतं सगळं असं हा, म्हणजे. पहिल्या सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटणार, पण जेव्हा बघा आपली जी वाट असते ना ती थोडी कठीणच असते, लक्षात घ्या. पण त्या कठीण वाटेवरून तुम्ही जेव्हा एक पाऊल पुढे टाकाल तेव्हा हे युनिव्हर्स दुसरं पाऊल तुमच्यासाठी स्वतःहून पुढे करतो. मग नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये हळूहळू रिझल्ट मिळायला लागतात. का बरं? कारण तुम्हाला तुमचं पास्ट लाईफ माहित आहे का? तुम्ही पास्ट लाईफ मध्ये काय चांगलं काम केलंय किंवा वाईट काम केलंय? नाही. नाही मग नाही तुम्हाला जर तुम्ही आता नाही बॅलन्स केला तर पुन्हा 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 जेवढे जन्म घ्याल तेवढ्या जन्मामध्ये तुम्हाला त्याच लोकांना घेऊन जावं लागणार आहे आणि तोच बरोबर. त्रास सहन करावा लागणार आहे. मग तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात का? नाही नाही, बरोबर हे आहे तुमचं. हे ऑप्शन तुम्हाला आवडेल? नाही, हेच ऑप्शन बरोबर आहे. प्रयत्न तर करतेच आहे, एकटी राहतेय मी इकडे त्याच्यामुळे. सगळ्यांपेक्षा आधी राग मला होता, भयंकर मला राग यायचा. मला मी खूप जरा म्हणजे एवढा रागावर कंट्रोल करायला शिकले. मी जवळजवळ म्हणजे तुम्हाला 80% मी कंट्रोल करायला शिकले आता. 80%. येस, 100% नाही बोलू शकत, 80%. मला राग म्हणण्यापेक्षा काय असतं की खूप अशी कडक शिस्त अशी माझ्या अंगात आहे, त्याच्यामुळे दुसऱ्यांना माझ्यापासून मग तो त्रास वाटतो हा, तसं करून घेताना, आणि मग माझी चिडचिड होते त्याच्यात. कारण तुम्ही एक्सपेक्ट करता समोरच्याने 100% माझ्यासारखं छान काम करावं, हा पण हा. प्रत्येकाला ते जमेलच असं नाहीये ना. नाही, मग हे बरोबर. एक्सपेक्टेशन कोण वाढवतंय? तुम्ही वाढवताय. पडवते ते हो. एक्सपेक्टेशन कमी होणं गरजेचं आहे, हा, राईट? बरोबर आहे. पण मला कळतंय पण वळत नाहीये. येस, मग तेच मी म्हणते ना, तिथेच आपण थोडेसे फसतो ना आणि आपली हम्म. गाडी तिथेच थांबते. बरोबर. येस. नाही बरं, मी म्यूट केलंय तुम्हाला. आता नेक्स्ट बघूया कोण आहे. प्राजक्ता मॅडम झाल्या का? प्राजक्ता जोशी. येस, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी प्राजक्ता जोशी, मी कोल्हापूरहून बोलते. अच्छा, आजचा तुमचा सेशन खूप छान झाला आणि एक थँक्यू. पॉझिटिव्ह मला, म्हणजे पुढे लाईफमध्ये असे बरेचसे काही प्रॉब्लेम आहे वगैरे, तर ते सॉल्व्ह करायची थोडीशी म्हणजे एनर्जी आली, पॉझिटिव्हिटी आली, म्हणजे योग्य मार्ग मिळाला त्याचा. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. हे असे गुण वगैरे, सुप्त गुण वगैरे लपले, तर ते आपण परत म्हणजे 4-5 वर्षापूर्वी आपण जी गोष्ट करत होतो ती गोष्ट आपण परत करू शकतो असं वाटू लागलं. जे डेफिनेटली, की येस. फक्त 7 दिवस माझे सतत सेशन अटेंड करा, बघा तुम्हाला या 7 दिवसामध्ये काय मिळते. फक्त ओके. कमिटमेंट आहे 7 दिवसांची. 7 दिवस 7 तास. तुम्हाला काही पूर्ण दिवस द्यायचं नाहीये. आजचा आपला थोडासा सेशन जास्त होतोय कारण आता मला नेक्स्ट क्लास लवकर नाहीये म्हणून. ओके. ठीक आहे. आदिती मॅडम बराच वेळ म्हणतात, मला अनम्यूट करा. हा, आदिती मॅडम अनम्यूट केलंय तुम्हाला. अपेक्षा मोरे मला नाही दिसत आहे. आदिती मॅडम अनम्यूट करा बरं. अपेक्षा मॅडम मला हा नाही मॅम. दिसत आहेत. एक फिजिकली हँड रेज केला. अच्छा, अपेक्षा मोरे. हा, मॅम, तुमचा क्लास मला आज खूप छान वाटलं. थँक्यू असं मच. काहीतरी अंगाला असं शायरी येत होती.
हे इमोशन्स तर बाहेर यायला पाहिजे आपले, जे अजूनपर्यंत आपल्या शरीरामध्ये ब्लॉकेज स्वरूपात आहेत. डोंट वरी, डोंट वरी. हे इमोशन्स पण बाहेर येणार आहेत. आपल्या एका मेडिटेशनद्वारे मी ते सगळं करून घेणार आहे. डोंट वरी. सो तुमच्या इमोशन्सवर आता सध्या कंट्रोल करा. हा, अपेक्षा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कुठून आहात? मी भिवंडी मधून कवडगाव आहे आमचं एक अच्छा. छोटस, त्या हा. गावातून बोलते. मी भिवंडी मध्ये रेगीचं चालू होतं 5,000 रुपये पहिल्या लेवलला. तर माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मला फेसबुकवर तुमचं हे दिसलं ना, मग मी तुम्हाला जॉईन केलं. आणि रेगीचं मी थोडं ऐकून होती आणि मला करायचं पण होतं, पण देवाच्या याच्याने तुमचं हे भेटलं आणि छान वाटलं, खूप छान वाटलं. थँक्यू, थँक्यू सो मच. शैलजा, मला तुम्ही दिसत नाहीये. तुम्ही हँड रेज केला तरच मला कळेल, कारण एवढ्या लोकांमध्ये मी कोणाला बघणार बरं. शैलेजा, मला तुमचा हँड सुद्धा दिसत नाहीये. फिजिकली हँड दाखवलं तरी चालेल. शैलेजा कोळी मला नाही दिसत आहेत. आय एम सो सॉरी. हा, येस येस. हा, अनम्यूट करा. नमस्ते, मी नमस्कार. शैलजा कोळी. मी सामाजिक कार्यकर्ती आहे अरे वा, आणि great. तुमचं जे मी आता सेशन ऐकलं, मला रेकी खूप शिकायची इच्छा होती आणि मी आज तुमच्या माध्यमातून म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून तुम्हाला मी जोडली गेली. आणि तशीच माझी एक मैत्रीण आहे, वैशाली शेळके, ॲडव्होकेट आहेत त्या मला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मला देत असतात कायम, आम्ही दोघी फिरायला जात असताना. आणि त्या खूप छान पद्धतीने आम्हाला सांगतात ह्या सगळ्या गोष्टी. आणि जसं तुम्ही सांगितलंय त्याच्यातून आज आम्हा नवरा बायकोंना, म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांना ते तुमचं पटलेलं आहे. अच्छा, कारण ते पण आहेत का बरोबर? आहेत माझ्या बरोबर, ऐकतात ते पण. ओके. त्यामुळे त्यांना त्या गोष्टी जी मी सांगत असते कायम त्यांना, की बाबा हे असं करायचं तसं करायचं, ते त्यांना पटत नव्हतं. ते मला वाटतं की आता त्यांना 100% पटलं असेल. माहित नाही, आज कळेल आम्हाला म्हणजे त्यांचे रिॲक्शन कळतील मला ह्याच्यावर. आणि बऱ्याच गोष्टी ते स्वतःला मनाला म्हणजे बोलत नाहीत जास्त, माझ्या म्हणजे आमच्याशी कोणाशी शेअर करत नाहीत त्या स्वतःच्या मनातल्या गोष्टी. ते आम्ही मुलगा आणि मी सांगत असतो त्यांना कायम, की बाबा तुम्ही आमच्याशी बोला, म्हणजे बोलल्यानं आपल्याला प्रश्न सुटत जातात. जसं माझी मैत्रिणी बोलते की भाऊजी तुम्ही बोलत जावा ह्या गोष्टी, ते बोलत नाहीत. ते नेहमी म्हणतात की नाही हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, ते चांगलं नाही. शेवटी आपण किती चांगलो आहोत हे आज त्यांना इथनं कळालं असेल. आणि ह्याच्या अगोदरच युट्यूबवरनं म्हणजे ह्याचं हे बघतात त्यांनी आता, म्हणजे थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद ब्रह्मांडाला जेव्हा देतात तेव्हापासून घरामध्ये जरा शांतता आहे. आणि त्याच्यातच हे रेकीचा एक तुम्ही सेक्शन जोडल्यामुळं आम्हा दोघा नवरा बायकोंना पण ते ऐकायला मिळतं. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद की आम्हाला एवढी छान रेकी शिकवतात. आणि थँक्यू, मनापासून मला शिकायचं आहे. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. ओके, आता आपण शेवटचं घेऊया. एक आशा मॅडम जॉईन झालेल्या आहेत. आशा मॅडम, आता जॉईन झालात की आधीपासूनच आहात? पूर्ण सेशन अटेंड केलं? आय थिंक त्या ऑफिसमध्ये आहेत वाटतं. येस, अनम्यूट करू शकता? आशा शेलार. बोलो हाय. मॅम. येस येस. गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग, बोला. मॅम. राग कंट्रोल करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती सर्वांनाच जमते असं नाही मॅम. आणि ती जमवावी पण सर्वांनी, कारण स्वतःचा खूप लॉस होतो. आणि तो तुमच्यामुळे आता माझ्यामध्ये चांगले गुण येणार, राग कंट्रोल करण्याची क्षमता पण येणार आणि ते मी करणार. डेफिनेटली. मगाशी ज्या मॅडम बोलल्या की मी शिस्तीची आहे म्हणून मी खूप कडक वाटते, पण तसंच असतं की आपल्याला असं वाटतं सगळ्यांनी तसंच राहावं, पण नसतात सगळ्यांमध्ये शिस्त. मग ते आपणच थोडस शांत होऊन त्यांच्या पद्धतीने करून घ्यावं, म्हणजे मग ते बरोबर होत. हे मी जास्त पटवून का सांगू शकले तुम्हाला? हा स्वभाव पहिला माझा होता, की मी येस, कसं करते ना तसं सगळे समोरच्याने करावं. पण करावं. नंतर मला कळलं की प्रत्येक माणूस सेम नसतो. नसतोच नसतोच नाही, आणि आपल्याला खूप त्रास होतो त्याचा. मग एक्झॅक्टली. काय करायचं, आपणच थोडं शांत व्हायचं आणि त्यांच्या याच्यानुसार आपण वागायचं. येस, छान. थँक्यू सो मच. कुठून आहात तुम्ही? मी नाशिक जिल्हा, चांदवड तालुका. मी ओके. चांदवडला आहे. ओके, चलो ग्रेट. उषा शिंदे मॅडम बऱ्याच वेळापासून त्यांनी हँड रेज केलाय. राधिका मॅडमने हँड रेज केलाय. ओके. राधिका हा मॅडमचा व्हिडिओ ऑफ आहे, त्यामुळे आपण उषा मॅडमला बोलूया. हा, हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. खूपच छान रेकीचं मी फेसबुकला पाहिलं आपलं ऍडव्हर्टाईज, मग त्याच्यातनं मी जॉईन झाले.
मला रेकी बद्दल काहीच माहित नाहीये. आणि माझी मावशी, मामी सगळी ते रेकी करतात. आणि रेकी म्हणजे काय हे मला काहीच माहित नाहीये अजून, म्हणजे असं. मग ते ओके. आता तुम्ही जरा सांगितल्यावर म्हणजे मन शुद्धी वगैरे झालंय. आणि मेन म्हणजे मला राग येतोय तेवढ्यापुरता, परत लगेच जातोय. आणि मी कुणाच्या डोक्यात म्हणजे हे असं आहे तसं आहे ठेवत नाही. मन स्वच्छ असं हे करते. त्यामुळे माझे मुळात राग येणाऱ्या माणसाचं मन स्वच्छ असतं. राग हा, आला मन की ती स्वच्छ. ओकते, आणि ओकते हा, काय तर परत तिच्या मनात जे आहे ते, परत हा, त्यामुळे परत ती स्वच्छ. मुळात शुद्धच असते. हा, शुद्ध. पण आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम कोणाला क्रिएट होतो? जी लोक मनातलं एक्सप्रेस करत नाहीत त्यांना. हा, मग मनातल्या मनात मग ते ओझं राहून नाही जातं. नाही त्याचे ब्लॉकेजेस जास्त असतात. नाही, माझं तेवढ्यापुरतं होतंय आणि परत मन स्वच्छ होतंय. आणि त्यामुळे माझे सगळे मॅडम प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतात आपोआप. चला म्हणजे छान. एक देवी शक्ती असल्यासारखं, म्हणजे एक एक प्रॉब्लेम आपले आपले सॉल्व्ह होतात सगळे. येस, चला. आणि आता पण मला हे सगळं शिकायचंय आपल्याकडनं. येस, डेफिनेटली. थँक्यू, थँक्यू थँक्यू सो मॅम. मच. फक्त 7 दिवस रोज 1 तास तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचे. ओके. हा, मी कोल्हापुरातनं बोलते मॅडम. ओके. ओके. कोल्हापूरमधले पण बरेच आहेत माझे स्टुडंट. कोल्हापूर, हा, नाशिक, आणखी बरेच कुठे कुठे आहेत. ओके. चालेल. थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो मच. आणि आपण उद्या भेटूया सेम 5चा टायमिंग ठेवूया. येस, 5च ठेवूया. येस, 5 5च ठेवूया. थँक्यू सो 5. मच. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके.